विदर्भातील रामटेक हा लोकसभा मतदारसंघ हाय प्रोफाईल झालेला आहे। महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष दावा करत आहेत, भाजपनेही दावा केलेला आहे आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने तयारीही करतायत, प्रचारही सुरू केलेला आहे। हो, काय सांगणार आज तुमच्या मतदारसंघामध्ये भास्कर जाधव जे सातत्याने तुमच्या सरकारवर टीका करत आलेले आहे, त्यांचं शिबिर आहे उबाठाचं। मला असं कळलं की कोणी कोकणातले आमदार आहे त्यांना इथे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी दिलेली आहे। त्या जबाबदारीनुसार ते येत असतील कदाचित। आणि आता कसलं शिबिरं घेतात आहे, जेव्हा शिबिरं घ्यायची वेळ होती तेव्हा कोणी शिबिरं घेतले नाही आणि आता शिबिरं घेऊन कदाचित असेल त्यांचा जो काही प्रयत्न असेल, त्यांची पार्टी आहे ते आपली पार्टी मजबूत करण्यासाठी कदाचित प्रयत्न करत असतील, तर ते त्यांना माझ्या शुभेच्छा। अगदी तिखट शब्दात टीका करण्यासाठी ते प्रसिद्ध आहे तुमच्या सरकारवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर। त्यांनी निवडला आहे तुमचा मतदारसंघ रामटेक। नाही, असं आहे की त्यांना जे मला माहिती आहे की त्यांना इथला संपर्क प्रमुख बनवला गेलेला आहे आणि संपर्क प्रमुख हा शिवसेनामध्ये एक परंपरा आहे की जे संपर्क प्रमुख असतात ते दौरे करतात, आपल्या भागामध्ये हे करतात। राहिला टीकेचा प्रश्न, आम्ही त्याला गोड उत्तर देत असतो, आम्ही कामातून उत्तर देत असतो। टीका करायलाच का, विरोधी पक्ष कोणीही असू द्या त्याला तिकडच टीका करायची सवय असते। कारण तुम्ही लोक त्याला प्रसिद्धी देता ना, तिकट जर केलं तर, जर गोड दिलं तर तुम्ही प्रसिद्धी देत नाही। त्यामुळे ते आता प्रसिद्धीच्या जोतासाठी चालायचं या सर्व गोष्टी, काही त्याला काही अर्थ नाही। ठाकरे गटाने गेल्या वेळेस जे जागा लढले तिथे जोर लावलेला आहे, रामटेक त्यापैकी 6 मतदारसंघाचा शिबिर, प्रमुख पदाधिकाऱ्यांचं शिबिर तुमच्या मतदारसंघात घेण्याचा काय अर्थ काढता तुम्ही? कारण की लोकसभा निवडणूक कधी लागू शकते? लोकसभा निवडणूक ही मार्च महिन्याच्या 10 तारखेच्या आतमध्ये लागेल, त्याच्या आचारसंहितेच्या घोषणा होण्याची शक्यता आहे। आम्ही एक्सपेक्ट करतो आहे की 10 तारखेच्या मधामध्ये ही आचारसंहिता लागेल आणि निवडणुकीला खऱ्या रूपाने त्यावेळेला रणधुमाळी ती सुरू होणार आहे। यांना कसं उत्तर देणार या शिबिराला? कसं बघताय शिबिरांकडे? बघा, असं आहे की त्यांचं शिबिर त्यांनी करावं ना, आमच्या त्यांना शुभेच्छा, आम्ही त्यांना काय म्हणणार आहोत। ते आपल्या पक्षाचं काम करे ते करावं त्यांनी। तिकडे खासदार शिंदे गटात आले, किती ताकद आहे रामटेकमध्ये उभाठाची आता? तुम्हाला ताकद किती आहे काय, तुम्ही रामटेकला झालेल्या आमच्या शिवसंकल्प अभियानाचा मेळावा तुम्ही बघितला असेल, त्या याच्यावरून तुम्हाला ही नक्कीच ताकद कळली असेल की बा शिवसेनेची ताकद रामटेक लोकसभेमध्ये काय आहे। कारण आपण स्वतःच त्या ठिकाणी आमच्या मेळाव्याला उपस्थित होते, आदरणीय शिंदे साहेबांनी त्याला मार्गदर्शन केलं आणि ऐतिहासिक आजपर्यंत मी तरी या 15 वर्षामध्ये शिवसेनेचा एवढा मोठा मेळावा कधी बघितला नाही। पुऱ्या रामटेक लोकसभा मतदारसंघातले कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते, आमचे शिवसैनिक बांधव त्या ठिकाणी आले होते आणि त्या मैदानातसुद्धा याच्यापूर्वी फक्त बाळासाहेब ठाकरे साहेबांनीच फक्त सभा घेतली होती। त्यानंतर माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांनी तिथे सभा घेऊन दाखवली आणि त्या सभेच्या मैदानाची कॅपॅसिटी आपल्याला माहिती आहे की 40,000ची कॅपॅसिटी त्या मैदानात, आणि मैदान तुम्हाला माहिती आहे खचाखच भरलेलं होतं। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन साहेब, गजानन माटे, T9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।